नमस्कार मित्रांनो. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही मनोज जरांगे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला मुद्दा आहे. आंदोलन सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील उपोषणाची हाक देत आहेत. पण प्रश्न फक्त एकच आहे की मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण कसं मिळणार. 2018मध्ये राज्य सरकारने SEBC कायदा करून मराठ्यांना 16% आरक्षण दिलं. पण 2021मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा रद्द केला, कारण 50%ची मर्यादा ओलांडली गेली होती. आता राज्य सरकारकडे काही उपाय आहेत, जसे की कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना OBC समाविष्ट करणे, मागास आयोगाकडून नवी आकडेवारी तयार करून घेणे, तात्पुरते वेगळे आरक्षण देणे. पण या सगळ्यातून अंतिम तोडगा निघत नाही, कारण न्यायालय पुन्हा हस्तक्षेप करतं. कायमस्वरूपी उपाय म्हणजे एकच आहे, ते म्हणजे संविधानाच्या 9व्या अनुसूचित मराठा आरक्षणाचा कायदा टाकणे. जर तामिळनाडू सरकारकडून 69% आरक्षण टिकवून ठेवलं जाऊ शकतं, तर महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षण का नाही. पण हा निर्णय महाराष्ट्र सरकारचाही नाही, कारण त्यात केंद्र सरकारने संसदेत संविधानामध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल. म्हणजेच मराठा समाजाची खरी लढाई केवळ मुंबईत नाही तर दिल्लीपर्यंत आहे. महाराष्ट्रात आरक्षणाचं भविष्य फक्त आंदोलनावर नाही तर संविधानातील घटना दुरुस्तीवर अवलंबून आहे.